आणि तुला जर वाटत असेल ना तर आपण गप्पूच्या घरी जाऊन येऊया. तू उगाच टेन्शन नको घेऊ. तिच्या घरी जाऊच ग. काहीतरी असं घडलंय ना जे आई साहेबांना पटलेलं नाहीये. पण काय? ओके. तेजप्रताप, मला जरा इथली वाकडी लागली आहे का? आता बरोबर आहे. तेजप्रताप, खरं तर ना मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. म्हणजे कसं सांगू काय? अरे यार, काय बोलू, कुठून सुरुवात करू? आधी काय बोलायचं ते लिहून काढू काय? यार, प्रेम व्यक्त करणं एवढं डिफिकल्ट असेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. वैदेही, काम ना, एक व्हिडिओ तर करायचा आहे. जे मनात आहे ते सरळ सरळ बोलून टाक. ओके, चिल. काय विचारतोय आम्ही? थंडर, काय विचारतोय आम्ही? हा, उद्या तेजप्रतापांचा वाढदिवस आहे आणि गावात आम्हाला साधे एक बॅनर दिसलेलं नाही. एव्हाना चौका चौकामध्ये बॅनर बाजी व्हायला पाहिजे होती. गेलाय का? काय विचारतोय आम्ही? नाही मैसाब, म्हणजे बॅनर लावले होते सगळीकडे. मग आम्हाला का दिसले नाही? का बॅनरला उभं राहून राहून कंटाळा आला म्हणून गेले चालत कुठंतरी फिरायला? नाही. थंडर, कोलते, या माग कोलतेचा हात असू शकतो. असा किर्यानिष्ठ तोच वागू शकतोय. शोध घ्या. नाही मैसाब, ते बॅनर मी काढायला सांगितले माही. तेजप्रताप, तुम्ही सांगितले? कशासाठी? त्यावरचा फोटो, तुमचा फोटो तुम्हाला आवडला नाही का? थंडर, काय झालं? आ, तेजप्रतापानं विचारलं नाही का त्यांना कुठला फोटो आवडतोय तो छापायचा सोड. घ्या, त्यांच्याकडून चांगला फोटो घ्या आणि लगेच दुसरं बॅनर छापायला घ्या. हा, माई अडचण ती नाहीये. मग काय अडचण आहे? अडचण त्या बॅनरवरचा मॅटर आहे. म्हणजे माई खरं तर मी अजून एवढा मोठा पण झालो नाही की माझ्या नावाने बॅनर लागला.
युवा नेते, रमावतीचा आवाज ही माझी खरी ओळख नाही.